ITI मधून वैदिक संस्काराचे धडे देण्यास सुरुवात करण्याचा फार्स राज्य सरकारनं घातलाय काय तसा एककल्ली निर्णयही घेतलाय। पण पुरोहित संघानं या निर्णयाला विरोध दर्शवलाय। सरकार म्हणतंय कुंभमेळ्याच्या काळात दैनंदिन धार्मिक विधींसाठी मोठ्या संख्येनं पुरोहितांची गरज भासणार आहे, म्हणूनच ITI मध्ये वैदिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला। तर तीर्थपुरोहितांच्या पाठशाळा आहेत, या पाठशाळांमध्ये त्यांना तीर्थक्षेत्र, कर्मकांड, शास्त्रार्थाचं ज्ञान दिलं जातं। त्यामुळे जे तीर्थावरचे तीर्थपुरोहित नाहीत त्यांना हा अधिकार नाही असं पुरोहित संघाचं म्हणणं आहे। तर नाशिकचे खासदार यांनीही आपलं मत यावेळी व्यक्त केलंय। माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतायत शेतकऱ्यांकडं सरकारनं लक्ष द्यावं। राज्य सरकारनं हा निर्णय घेऊन नक्कीच नव्या वादाला तोंड फोडल्याचं बोललं जातंय। आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अजून काय काय नवीन घडणार याची उत्सुकता आता नाशिककरांना लागली आहे। संविधान न्यूज, नाशिक। असं कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलंय की पौरोहित्य व्यवसायाचं शिक्षण देऊन सर्वांसाठी ही दालनं खुली केली? हे बघा, या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे, रूढी आहे। तीर्थपुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे। आपले कोणतेही पूर्वज जर तीर्थयात्रेला गेले तर तिथे आपले जे गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे तीर्थविधी केला जातो। परंतु अशा प्रकारे त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊन सरकारने हा जो काय अभ्यासक्रम आणलेला आहे, यासाठी मी ॲज त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त म्हणून आणि एक भारताचा हिंदू धर्म विचारसरणी असलेला नागरिक म्हणून माझा याला पूर्ण विरोध आहे। कुठल्याही प्रकारचे पूजा प्रशिक्षित वर्ग कुंभमेळ्याकरिता करून त्या त्र्यंबकेश्वर व नाशिक क्षेत्रामध्ये आपण त्याला पाठबळ देऊ नये, अन्यथा पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर या विषयाचा तीव्र निषेध करेल व त्याकरता आंदोलनाचा पवित्रा देखील त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ घेईल। मला असं वाटतं की शासनाने सर्वांचाच विचार करून काम केलं पाहिजे। पुरोहित संघाचं जर मत असेल की आम्ही शिक्षण देतोय ते ऑथेंटिकेट आहे, तर मला असं वाटतं जर ITI मध्ये जर शिक्षण द्यायचं असेल तर यांचा विचार घेऊन यांना बरोबर घेऊन तिथं शिक्षण द्यावं। परंतु एकदमच एककल्ली निर्णय घेऊ नये अशी माझी वैयक्तिक मत आहे। खरं म्हणजे याच्यावर लक्ष देण्याऐवजी वेगवेगळे विषय असे काढायचे आणि लोकांना धर्माकडे, जातीकडे न्यायचं आणि त्याच्यातून सगळी दिशाभूल करायचं काम चाललेलं आहे। या शेतकऱ्याकरता काहीतरी करा, त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने तो पुन्हा उभा राहील याचा विचार करा। दुर्दैवाने याच्याऐवजी आता मंत्रतंत्रचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम तुम्ही सुरू करत असाल तर याच्यापेक्षा वाईट काही नाही।